सूचना. आजचा भाग थोडासा संवेदनशील आहे. यामध्ये काही प्रसंग असे आहेत जे मनाला अस्वस्थ करू शकतात. म्हणून कृपया स्वतःच्या मानसिक स्थितीचा विचार करूनच हा भाग ऐका. कधीकधी वाईट गोष्टी बाहेरच्या लोकांकडून नाही तर आपल्या जवळच्या माणसाकडून घडतात. आणि तेव्हा ओरडायचं असतं, पण आवाजच बाहेर येत नाही. रडायचं असतं, पण अश्रूंनाही परवानगी नसते. आजचा भाग आहे एका मुलीच्या आयुष्यातला त्या क्षणांचा, जिथे तिचं सगळंच तिच्यापासून हिरावून घेतलं गेलं. नमस्कार, आपण ऐकणार आहोत अग्नीर, भाग 57. आजचा भाग सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एकच प्रश्न विचारते. जर तुमच्यासमोर तुमचं सगळं काही एका क्षणात संपताना दिसलं, तर तुम्ही स्वतःला सावराल की पूर्णपणे तुटून पडाल? बबलू आणि नीरा धावतच त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. तोपर्यंत त्या खाली कोसळल्या होत्या. तर काय म्हणत होते तुम्ही की तुमच्या मुलीचं काय होणार? हे बघा, हे तिच्या दंडावर जे दिसतंय ते माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे. श्रीकांतने नीराला आपल्याजवळ ओढत तिच्या दंडावरची बाही वर करून तिथे दिलेल्या सिगरेटचा चटका दाखवत म्हटले. पण तो दाग बघून नीराच्या वडिलांचे पाय तिथेच थिजले आणि बबलूच्या डोळ्यात राग उतरला. त्याने मागून श्रीकांतला जोरात धक्का दिला आणि नीराला स्वतःकडे ओढले. तुम्ही माझ्या एवढ्या गरीब गायसारख्या बहिणीवर हात उचलायची हिंमतच कशी केली? मान्य की आम्ही गरीब आहोत, पण आम्ही इतकेही लाचार नाही की आमच्या बहिणीची काळजी घेऊ शकणार नाही. आजपर्यंत तिने सहन केलं म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की तिच्याबरोबर उभं राहणारं कोणी नाही, तर तुम्ही हे विसरत आहात की तिचा हा भाऊ अजून जिवंत आहे. श्रीकांतला धक्का दिल्यामुळे तो बराच रागात होता, पण त्याने त्याचा राग गिळला आणि टाळ्या वाजवत त्याला म्हणाला, अरे बहिणीची काळजी नंतर कर, पहिले तुझ्या आईची काळजी कर. एखाद्या वेळेस आता तिच्याजवळ श्वासही कमी राहिले आहेत. आता कुठे नीरा आणि बबलू भानावर आले आणि परत एकदा आईची काळजी करून आईजवळ धावले. तिचे वडील सुद्धा तिच्या आईपर्यंत जाणारच होते की श्रीकांतने त्यांना मागून पकडून ठेवलं. नीराच्या आईचे डोळे मोठे झाले होते. ती हळूहळू झटके देत होती. बबलू आणि नीराने तिच्या गालावर थोपटून तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण हळूहळू तिचे श्वास खरंच कमी होत होते. बबलूला आता काय करावे तेच कळत नव्हते. तोपर्यंत त्या दोघांच्या कानावर पुन्हा एकदा त्यांच्या वडिलांचा कळवळण्याचा आवाज आला. नीरा आणि बबलू लगेच त्यांच्या वडिलांच्या दिशेने पळाले. बघा, म्हातारा मला घरातून हाकलायला चालला होता, आता तोच जगातून हकलला जात आहे. श्रीकांत हसतच म्हणाला. नीराने एक वेळ श्रीकांतकडे पाहिले आणि एक वेळ बबलूकडे पाहिले. बबलू त्याच्या वडिलांना उठवण्याचा प्रयत्न करून जोरजोरात रडत होता. तो कधी आईकडे जात होता तर कधी वडिलांकडे येत होता. दोन्हीही त्याच्या आवाजाला कोणताही रिस्पॉन्स देत नव्हते. तो रडून नीराला म्हणाला, ताई चल लवकर, आपण यांना दवाखान्यात घेऊन जाऊ. बघ ना आईबाबांना काय झाले, ते माझ्याशी बोलतही नाही. चल ना ताई. नीराने एक वेळ तिच्या आईकडे पाहिले तर तिच्या आईचे श्वास आता थांबले होते. मग तिने तिच्या वडिलांकडे पाहिले तर तिच्या बाबांचे श्वास अजूनही चालू होते. ते पाहून ती तिथे उभ्या असलेल्या त्या डॉक्टरला म्हणाली, तुम्ही प्लीज यांना बघा ना काय झाले. बाबा बोलत नाही, त्यांची शुद्ध हरपत चालली आहे. प्लीज काहीतरी करा. अगं माझी बोडी नीरा, ज्याने त्यांना मारलं तू त्यालाच त्यांना ठीक करायला सांगते आहेस. श्रीकांतचे हे बोलणे ऐकून नीराला राग आला. तिने त्याच्याकडे झटक्यात मान वर करून त्याला म्हणाली, सगळेच तर मिळालं होतं तुम्हाला, आता काय राहिलं होतं? मग का म्हणून तुम्ही माझ्या आईवडिलांचा जीव घेत आहात? तुम्हाला माझा जीव घ्यायचा आहे तो खुशाल घ्या, पण प्लीज माझ्या वडिलांना काही होऊ देऊ नका. त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. प्लीज त्यांना ट्रीटमेंट होऊ द्या. तिने श्रीकांत समोर हात जोडले. तिच्याकडे पाहत श्रीकांतने एक नजर त्या डॉक्टरकडे फिरवली आणि त्याला बबलूकडे बघण्याचा इशारा केला. त्याचा इशारा समजताच नीरा बबलू समोर जाऊन उभी राहिली. नाही, हे बघा, तुम्ही आता बबलूला काही केले तर मी इथल्या इथे माझा जीव देईल. माझ्या आयुष्यात तसेही बबलूशिवाय कोणी नाही. मग जर तो नाही तर मी पण नाही. नीराचे निर्धाराचे बोललेले हे वाक्य ऐकून श्रीकांत रागात उठून तिच्याजवळ गेला आणि त्याने तिच्या दंडाला धरून बाजूला ओढले.
आणि डॉक्टरला पुन्हा एकदा इशारा करून बबलूकडे जाण्यास सांगितले. तो डॉक्टर सुद्धा त्याच्या हातातले इंजेक्शन घेऊन बबलूकडे चालू लागला. तसे नीराने श्रीकांतचा हात झटक्यात झटकला आणि तिथेच फळांजवळ पडलेला एक चाकू उचलून आपल्या गळ्यावर ठेवत ती श्रीकांतला म्हणाली, मी शेवटचं सांगते, बबलू माझ्यासाठी सर्वस्व आहे. जर त्याला काही झालं तर मात्र. तिने चाकू आपल्या गळ्यावर दाबला. तसंच श्रीकांतने लगेच मोठ्याने आरोळी मारली. स्टॉप स्टॉप डॉक्टर. नीरा बघ, मी त्याला थांबायला सांगितलं. मी बबलूला काहीच करत नाही. तू शहाण्या बाळासारखा तो चाकू खाली ठेव. श्रीकांत तिला विनवू लागला. असं नव्हतं की त्याला तिच्यावर प्रेम होतं म्हणून तो तिचा जीव देण्यापासून थांबवत होता. तर त्याला सुद्धा माहीत होतं की त्याला ज्या प्रकारची हौस आहे त्या प्रकारची सहनशीलता फक्त नीरामध्येच आहे. म्हणून त्याला कोणत्याही किमतीवर नीरा हवी होती. असं नाही, ते इंजेक्शन माझ्यासमोर डिस्ट्रॉय करायला सांगा. नीरा हट्टाला पेटली होती. तिचे ऐकून श्रीकांतने डॉक्टरला इशारा केला. त्याचा इशारा समजून त्या डॉक्टरने त्याच्या हातानेच त्या इंजेक्शनचे तुकडे केले. त्यामुळे त्या इंजेक्शनमधले सगळे लिक्विड खाली जमिनीवर सांडलं. बघ, मी तू म्हटल्याप्रमाणे केलं. आता तो चाकू खाली ठेव. नाही तर आता तू एकटी नाही तर तुझ्यासोबत बबलू सुद्धा वर जाणार. आणि तुला माहीत आहे, मी जे म्हणतो ते करूनच राहतो. श्रीकांत हळूहळू चालत केव्हा तिच्यापर्यंत आला हे तिला सुद्धा कळलं नाही. त्याने एका झटक्यात तिच्या हातातून तो चाकू ओढून घेतला आणि दुसऱ्या हाताने तिच्या गालावर एक जोरात लगावली. त्यामुळे नीरा जोरात जमिनीवर पडली. पण तिला आता तिच्या वेदनेची सुद्धा जाणीव झाली नाही. तसेच पळत ती बबलूकडे गेली तर तो भेदरलेल्या नजरेने समोर काय चालू आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या तोंडातून यावेळेस शब्द सुद्धा फुटत नव्हते. तिने तिच्या वडिलांकडे पाहिले तर तिचे वडील केव्हाच हे जग सोडून निघून गेले होते. तिने त्यांच्याकडे पाहत जोरात हंबरडा फोडला. ती बबलूला आपल्या छातीशी लावून रडू लागली. पण बबलू मात्र रडत नव्हता. त्याला सध्याला जे चालू आहे ते त्याच्या डोक्यात शिरत नव्हते. तो वेड्यासारखा एकटक फक्त आजूबाजूचे चेहरे बघत होता. ए उठ, बस झाला तमाशा. तुला जी काही सांत्वना करायची आहे ती घरी जाऊन. हा वेळ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. असं म्हणत श्रीकांतने तिला हाताला धरून ओढले आणि एक जोराचा मुष्टीप्रहार बबलूच्या डोक्यावर केला, ज्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्याला बेशुद्ध अवस्थेत सोडूनच श्रीकांत नीराला फरफटतच तिथून घेऊन निघाला. गाडी थोडी पुढे आल्यावर श्रीकांतने त्या डॉक्टरला दुसऱ्या गाडीत येण्यास सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे डॉक्टरने देखील मान हलवत दुसऱ्या गाडीत जाऊन बसला. श्रीकांतची गाडी पुढे निघाली. मागोमाग डॉक्टरची गाडी येत असतानाच एका ट्रकने जोरात त्या गाडीला धक्का मारला. त्यामुळे ती गाडी उडून दूर दरीत पडली आणि तिचा स्फोट झाला. बघितलं, मी एकही पुरावा मागे सोडत नसतो. पण तरी आज तुझ्या म्हणण्यावर मी तुझ्या भावाला सोडलं. पण यापुढे नक्कीच सोडेल की नाही ते मला माहीत सुद्धा नाही. नीरा खिडकीला टेकून बाहेर बघत रडत अश्रू गाळत बसली होती. तिच्या जीवनात एका पाठोपाठ एक जे वादळ येत होते त्यांची शृंखला कमी व्हायचं नाव घेत नव्हतं. तिला आता बबलूची देखील काळजी वाटत होती. आयुष्यात आपण पुन्हा त्याला कधीच बघू शकणार नाही हाच विचार तिच्या डोक्यात घोळत होता. वर्तमानात नीरा अग्नीच्या कुशीत हुंदके देत रडत होती. तिचे आई वडील जेव्हा तिला सोडून गेले तेव्हा सुद्धा तिला शोक मनवायला वेळ मिळाला नव्हता. कारण तिच्या रडण्यामध्येच तर त्याला स्वर्गसुख मिळायचे. त्याला जेव्हा आपण तिच्यासोबत प्रणय करायचा असायचा तेव्हा तो पहिले तिला काहीतरी मोठं दुःख द्यायचा, ज्यामुळे ती हतबल व्हायची, रडायची आणि तेव्हाच त्याला सुख मिळायचे. दोन्ही असे एकसाथ गेल्यावर पोलीस इन्व्हेस्टिगेशन नाही झाली. ती जशी रडून शांत झाली तसे अग्नीने तिला विचारले, कशी होणार? त्या दोघांना डायबिटीज होते, त्यामुळे ते पेनिसिलिनचे इंजेक्शन घ्यायचे. श्रीकांतने पोलिसांना पैसे देऊन डायबिटीसच्या नावाखाली ते इंजेक्शन दाबले आणि आईबाबांना फूड पॉयझनिंग झाली म्हणून केस बंद केली. अग्नीला आता त्या जागेची खरी केस काय ते समजले होते. पण सोना कधीही केसचा पूर्ण स्टडी केल्याशिवाय ती केस हातात घ्यायची नाही. मग यावेळेस असे काय झाले की तिने ही केस हातात घेतली याचा तो विचार करू लागला. थोड्याच वेळात त्याला जाणवले की नीरा रडतच तशीच त्याच्या मिठीत झोपली. त्याने हळूच तिला खाली सरकवले आणि तिच्या अंगावर
व्यवस्थित ब्लँकेट पांघरून दिले. त्याच्या स्पर्शाने हळूहळू ती कम्फर्टेबल होत चालली होती. त्यामुळे आज तिचा एवढा मोठा भूतकाळ सांगताना सुद्धा ती पॅनिक झाली नाही. त्याला खरंच कौतुक वाटले. तसं त्याने तिला न विचारता पहिलेच डॉक्टरांशी बोलणे केले होते आणि डॉक्टरांनी सुद्धा त्याला सांगितले होते की जर तुम्हाला हे पॅनिक अटॅक बंद करायचे असतील तर तुम्हाला त्यांना तुमच्या प्रेमाने जिंकावं लागेल. तुम्हाला त्यांच्या मनात तो विश्वास तयार करावा लागेल ज्यामुळे त्या हळूहळू कम्फर्ट होऊन तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलतील. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतील तेव्हाच त्या त्यांच्या या आजारातून हळूहळू बाहेर येतील. डॉक्टरचे बोलणे आठवून तो स्वतःशीच हसला आणि त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवत हळूच तिची ब्लँकेट वर करून त्याच ब्लँकेटमध्ये शिरून झोपून घेतलं. आज सकाळी भूमी तिचं लवकर आवरून नीराला भेटायला आली होती. नीराला भेटण्याकरता तिने तिच्या ऑफिसमधूनही सुट्टी घेतली. आल्यावर नाश्ता करून थोडा वेळ कायरासोबत खेळल्यानंतर दोन्ही नीराच्या खोलीत गप्पा मारत बसल्या. नीरा, मला तुला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे. भूमीने कसरत एक एक वाक्य तिला सांगितलं. हो बोल ना, मग त्यात काय एवढा विचार करायचा. नीराने अग्नीचे लॉन्ड्रीमधून आणलेले कपडे त्याच्या कबर्डमध्ये ठेवत म्हटले. घरात इतके नोकर असूनही तिला आवडायचे तिच्या परिवाराची काळजी घ्यायला आणि त्यांची कामं स्वतःच्या हाताने करायला. ते ते मी भूमीला कसं बोलावं ते समजत नव्हतं. पण तिला असं अडखळत बोलताना पाहून इकडे नीराच्या मात्र भुवया उंचावल्या. तिने पटकन आपले काम आवरले आणि भूमीच्या हाताला धरून तिथेच कॉटवर बसवले आणि तिच्या शेजारी बसली. भूमी, अगं काय झाले? तुला बरं वाटत आहे ना? तू अशी का अडखळत तर कधी बोलत नाही, मग आज अचानक? नीराने तिचा उलटा हात तिच्या कपाळाला लावला आणि गळ्याला लावून तिचं टेम्परेचर आहे का ते पहिले चेक केलं. हे काय करते आहेस? मी इथे तुझ्याशी एका सिरियस विषयावर बोलण्याचा प्रयत्न करते आहे आणि तू मात्र. भूमीने तिच्या गळ्यावरून नीराचा हात काढत तिला वैतागत म्हटले. हुश, आता वाटते आहे की समोर भूमी बसली आहे, नाहीतर मी तर घाबरली होती. नीरा मुद्दाम नाटकी चेहरा करत म्हणाली. तसं भूमीला हसायला आलं आणि मग दोन्हीही एकमेकींकडे पाहत खडखडून हसल्या. नीरा, मला नवरात्रीच्या आधी माईकने लग्नाविषयी विचारले. भूमीने शेवटी तिच्या मनातले सांगितले. मग यावर तुझं काय मत आहे? नीराने विचारलं. अगं माझं मत म्हणजे मी तुझ्याशी बोलल्याशिवाय थोडीच काही ठरवू शकेल, म्हणून मी त्यांना अजून याबद्दल काही उत्तर दिले नाही. माईकने जेव्हा जेव्हा भूमीला विचारले तेव्हा भूमीने त्याचा प्रश्न टाळला होता आणि यावेळेस त्याचा उतरलेला चेहरा तिच्या नजरेतून सुटला नव्हता. आताही ती तोच चेहरा आठवत नीराला सांगत होती. हे बघ भूमी, कोण काय म्हणतं यापेक्षा महत्त्वाचं आहे तुझं मन काय म्हणतं. जर तुझ्या मनात माईकला घेऊन काही पॉझिटिव्ह फिलिंग्स असतील तर मला वाटते की तुम्ही दोन्ही या नात्यात पुढे जायला काही हरकत नाही. पण जर तुला त्याच्याविषयी काहीच फिलिंग नसतील तर तू त्याला तसं स्पष्ट नकार द्यावा. विनाकारण कोणाला आशेवर लावणं हे सुद्धा चुकीचं आहे. नीराने थोडक्यात तिला मुद्दे समजावून सांगितले. नाही ग, म्हणजे तसं मला ते आवडतात, पण पण कुठेतरी सगळं चांगलं होत आहे असं बघून जीव घाबरतो. लहानपणापासूनच तुझ्याशिवाय कोणाकडूनही कोणत्याच अपेक्षा केल्या नाही. त्यामुळे अचानक त्यांनी लग्नाचं विचारल्यावर माझ्या मनात गोंधळ उडाला. भूमी म्हणाली. हे बघ भूमी, सुखदुःख हे ऊन सावलीप्रमाणे आपल्या आयुष्यात येत जात राहतात. म्हणून आपण एकाच ठिकाणी थांबून राहणं पण चुकीचं आहे. मी तुला पहिलेही म्हटलं होतं की जर तुला कोणी आवडत असेल तर आपण तुझा त्याबाबतीत विचार करू, पण तेव्हा तुला कोणाबद्दल फिलिंग्स नव्हत्या ज्या आता आहेत. नीराने तिच्या मनातलं ओळखलं ते बघून भूमी डोळे मोठे करून तिच्याकडे बघू लागली. अशी बघू नको, मला तर हे पहिलेपासूनच माहीत आहे की तुला ते आवडतात आणि खरं सांगू मला पण ते तुझ्यासाठी पसंत आहेत. तिने असं म्हणताच भूमी लाजली आणि लाजून तिने आपल्या हाताच्या ओंजळीत आपला चेहरा लपवला. पण एक अजून अडचण आहे. ते लंडनला जायचं म्हणतात. कशासाठी ते तर मला माहीत नाही, पण जर ते तिकडे कायमस्वरूपी जाणार असतील तर मात्र मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. माईकने तिच्याजवळ बऱ्याच वेळा या दिवसात लंडनचा विषय काढला होता, त्यामुळे ती याबाबतीत विचार करू लागली होती. अगं मग सोपं आहे,
तू तसं स्पष्ट विचारून घे आणि मगच तुझा काय तो निर्णय सांग. आणि म्हणशील लंडन, तर ते पण काही जास्त लांब नाही. तू तिकडे गेलीस तरी मला आनंदच आहे. शेवटी तुझ्या सुखामध्येच माझं सुख. शेवटचं बोलताना नीराचा आवाज थोडा कातर झाला होता. ते भूमीला सुद्धा जाणवलं. पण नीरा म्हटली तसे तिने या विषयावर माईकशी बोलायचे ठरवले. त्याच्याशी बोलूनच ती आता त्यांच्या नात्याला पुढे कोणते वळण द्यायचं याचा विचार करणार होती. पण लंडनला तर ती कोणत्याही परिस्थितीत जाणार नव्हती. कायमस्वरूपी तर नाहीच नाही. काही जखमा कधीच भरून निघत नाही. त्या फक्त आपल्या आत खोल कुठेतरी राहतात आणि योग्य वेळ आली की पुन्हा जिवंत होतात. नीरा आजही त्या आठवणींमध्ये अडकलेली आहे. पण फरक इतकाच आहे, आता तिच्यासोबत कोणीतरी आहे जो तिला तुटू देणार नाही. पण प्रश्न अजूनही तसाच आहे. भूतकाळ खरंच संपतो का? की तो पुन्हा एकदा सगळं हिरावून घ्यायला परत येणार आहे? जर हा भाग तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पण त्याहून महत्त्वाचं, कमेंटमध्ये एक शब्द लिहा, तू मजबूत आहेस. कारण कधी कधी कोणासाठी तरी तेच शब्द जगण्याची ताकद बनतात. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.